हरि ओम. आज 16 जुलै बुधवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरं कर्तव्यच उरलं नाही. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावं. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचं औषध सोडून दुसऱ्याकडे घेतलं तर पहिला वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटलं त्या दिवशी सर्व प्रापंचिक पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरं कर्तव्यच उरलं नाही. पण तुम्हाला असं वाटतं कुठे आहे? विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्ही त्याजच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याजच आहेत. मी कोण हे आधी जाणलं पाहिजे. परमात्मा कोण हे मग आपोआपच कळतं. दोघांचंही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. आणि म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावं लागतं. त्याखेरीज जाणणंच होत नाही. आणि म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तदृश संस्कार असे पाहिजेत. आणि ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात. नंतर त्या वस्तूचे ज्ञान होतं. आणि म्हणून परमात्म रूपाला विरोधी असा सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक अशा संस्काराने युक्त केलं पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणंच शक्य नाही. देवाच्या गुणाने किंवा रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा आहे तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. त्यातच जीवनातलं सर्व सुख सामावलेलं आहे. याहून दुसरं काय मिळवायचं? आता मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडलं, म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे भगवंताचं अनुसंधान. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरं काय मिळवायचं? आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं, न होईल त्याचा राम कैवारी आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.